लागला होता. तसा तो रोजच या भास्कराचे दर्शन घ्यायचा. मात्र हा सूर्योदय सुद्धा त्याला नवखा भासत होता. एवढ्यातच अचानक सूर्योदयाच्या दिशेने एक काळी सावळी त्याच्या दिशेने येताना दिसली. ती जशी जशी जवळ येऊ लागली तसे त्याला जाणवले की ती एखादी तरुणी असावी. डोळ्यासमोर असलेल्या सूर्यप्रकाशाने तो तिला बघू शकत नव्हता. त्यामुळे तो तिच्या जवळ येण्याची वाट बघत तिथेच रस्त्याच्या कडेला थांबला. काही क्षणातच ती तरुणी त्याच्या समोर आली. तिचे रूप सौंदर्य बघून संजय जणू स्वतःला हरवूनच बसला होता. तिचे वाऱ्यावर उडणारे काळेभोर केस, तिचे बोलके डोळे, ओठ जणू गुलाबी पाकळ्या, दुधार वर्ण, सडपातळ बांधा. तो अगदी भारावून गेला होता. डोळ्याच्या पापण्या न हलवता तो एकटक तिला न्याहाळत होता. तिच्याही ते लक्षात आले होते आणि तीही त्याच्या नजरेला एक कटाक्ष त्याच्याकडे टाकत त्याला मागे सारत पुढे निघून गेली. मात्र संजय अजूनही ती